पुण्यातील गवताच्या माळावर शिकारीच्या सापळ्यात पाय गमावून अधू झालेला हा लांडगा आता आपल्या जोडीदारासोबत कळपाचा मुख्या बनलाय. पायाचा पंजा गमावल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून वाट काढत अपंगत्व सहन करत 12 लांडग्याच्या कळपाचे नेतृत्व करणाऱ्या या लांडग्याचा प्रवास आदर्शवत आहे. लांडगा हा अत्यंत सामाजिक आणि संघटित प्राणी असून तो कळपात राहतो. महाराष्ट्रात भारतीय राखील लांडगा ही प्रजात आढळते. त्यांच्या एका कळपात साधारणपणे 5 ते 12 लांडगे असतात. कळपाचे नेतृत्व हा प्रमुख नर आणि मादी करतात. कळपातील इतर सर्व सदस्य त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. सहसा कळपातील मुख्य जोडीच पिल्लांना जन्म देते. विशेष म्हणजे पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी संपूर्ण कळप मिळवून घेतो. जेव्हा काही लांडगे शिकारीसाठी बाहेर जातात तेव्हा काही सदस्य पिल्लांचे रक्षण करण्यासाठी थांबतात. प्रत्येक कळपाचे स्वतःचे एक ठराविक हद्दक्षेत्र असते. इतर कळपातील लांडग्यांनी आपल्या भागात येऊ नये म्हणून ते हाऊलिंग किंवा विशिष्ट खुणांद्वारे आपला प्रदेश निश्चित करतात. कळपातील लांडग्यांमध्ये जबरदस्त एकजूट असते. कळपातील शिस्त आणि सहकार्यच लांडग्यांना गवताळ प्रदेशातील यशस्वी शिकारी बनवते. 2021च्या पावसाळ्यात पुण्यातील एका गवताळ प्रदेशात सर्वप्रथम हा नर लांडगा अगदी सुस्थितीत दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील विशिष्ट रचनेमुळे त्याला ओळखले गेले. 2022-24च्या दरम्यान दी ग्रासलँड ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना तो अधूनमधून दिसत होता. मात्र त्यावेळी त्याच्या कळपाची रचना झाली नव्हती. 2025च्या सुरुवातीस त्याचे दर्शन झाले तेव्हा त्याच्या मागच्या पायाचा पंजा तुटला होता. जखम पाहता सापळ्यात अडकून त्याचा पंजा तुटल्याचे लक्षात आले. 2025मध्ये पावसाळ्यात तो 3 पायांच्या हालचालींसोबत आपले चालणे जुळवून घेताना दिसला. मात्र हिवाळ्यात त्याच्यासोबत 12 लांडग्यांचा कळप दिसला. महत्त्वाचे म्हणजे तो आणि त्याची जोडीदार दोघंही कळपाचे नेतृत्व करत होते. मधल्या काळात या जोडीने प्रजनन करून जन्मास आलेल्या पिल्लांचा सांभाळ देखील केला. याविषयी ग्रासलँड ट्रस्टचे मिहिर गोडबोले सांगतात, पंजा गमावल्याच्या गंभीर दुखापतीतून सावरताना या नर लांडग्याला त्याच्या कळपाने, विशेषतः त्याच्या जोडीदाराने नक्कीच आधार दिला असणार. महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या दबावाखाली राहूनही या नराने आपल्या जोडीदारासोबत मिळून 8 पिल्लांना जन्म दिला आणि त्यांना प्रौढ होईपर्यंत वाढवले. पुण्याच्या माळरानावरील हा अधू नर लांडगा काय शिकवतो तर आपल्यातील एखाद्या कमतरतेवर नेटाने मात करून धीराने संघर्ष करत राहिल्यास यश नक्की मिळतंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.